महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. राज्यातील 14 ते 15 वयोगटातील मुलींना महिला दिनापासून सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा आरोग्यमंत्री आबिटकर यांनी विधान परिषदेत केली. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून ही विशेष लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. राज्यभरात टप्प्याटप्प्याने ती राबवण्यात येणार आहे. राज्य सरकारने नुकतीच एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून जलसंपदा विभागात तब्बल 14,000 पेक्षा अधिक रिक्त पदे भरली जाणार आहेत. ही भरती गट क आणि गट ड या पदांसाठी निघाली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी 10वी, 12वी पदवीधर अशा सगळ्याच उमेदवारांना संधी मिळणार आहे. या भरतीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPS मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. बिहारमधील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार केंद्रात जाणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. नितीश कुमार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज्यसभेवर जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नितीश कुमार केंद्रात जाणार असल्याने बिहारमध्ये मुख्यमंत्रीपद बदलणार आहे. दरम्यान आता बिहारच्या मुख्यमंत्रीपदी भाजप की JDUचा नेता बसणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपला संयुक्त उमेदवार निश्चित केला आहे. अनुभवी नेते शरद पवार हे आता महाविचे अधिकृत उमेदवार असतील. सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांशी केलेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील गृहनिर्माण संस्थांवरील NA कर रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात विधानसभेत घोषणा केली आहे. जुन्या आणि नव्या बांधकामावर आता कर आकारला जाणार नाही, त्याचबरोबर थकबाकीही माफ करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्यात 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे संकेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल विधानसभेत दिले आहे. कर्जमाफीबाबत सविस्तर अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून तिचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येण्याची अपेक्षा आहे. राज्यातील ई-पीक पेरा नोंदणी प्रक्रियेत नेटवर्क किंवा सर्व्हरच्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून ऑफलाईन फोटो नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नेटवर्क नसताना आपल्या शेतातील पिकाचा फोटो काढून ठेवला तर नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर तो आपोआप प्रणालीवर अपलोड होईल. या संबंधित माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली आहे. महाराष्ट्राला ऊर्जा क्षेत्रात नवी दिशा देणारा आणि हजारो तरुणांच्या हाताला काम मिळवून देणारा एक महाकाय प्रकल्प पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर साकारला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10,217 कोटी रुपयांच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. यामुळे आता तब्बल 2,500 रोजगार निर्माण होणार आहेत. पुणे महामार्गावर अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासासाठी शिवनेरी बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे. आता मुंबई पाठोपाठ महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये शिवनेरी धावणार असून त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भापर्यंत शिवनेरीचा आरामदायी आणि वातानुकूलित प्रवास सुरू होणार आहे. एकीकडे राज्यसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना भाजपकडून मुंबई प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित साटम यांनी गुरुवारी नव्या कार्यकारिणीबाबत अधिकृतपणे माहिती दिली आहे. यामध्ये उज्ज्वल निकमांच्या मुलावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र अनिकेत निकम यांना प्रवक्तेपदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवत जागतिक व्यापाराला मोठा धक्का दिला आहे. इराणने या भागातील व्यापारी जहाजांना इशारा देत तेल पुरवठा खंडित केलाय. चीन सोडून एकाही देशाच्या जहाजाला हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ देणार नाही असं इराणने स्पष्ट केलं आहे. तर कोणत्याही परिस्थितीत अमेरिका जगभरातील पुरवठा साखळी खंडित होऊ देणार नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना तात्काळ विमा संरक्षण देण्याचे आदेश ट्रम्प यांनी दिले आहेत. गरज भासल्यास अमेरिकन नौदल जहाजांना करण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हाडाच्या बंगला योजनेतील घरासाठी पात्र आहेत की नाही यावर उच्च न्यायालयाने 25 मार्च पर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. ही बाब वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या बंगला वाटपाशी संबंधित असल्याने राजकीय व कायदेशीर वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. अमरावती हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट बोर्डाच्या उमरी उमरखेड येथील योजनेत उच्च उत्पन्न गटातून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना घर वाटप करण्यात आले होते. मात्र या वाटपाला याचिकाकर्ते विनायक कात्रे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याचिकेत म्हाडाच्या नियम 9(1)(a) चा हवाला देऊन आंबेडकर यांना बंगला मिळण्यास अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे. आखाती देशांतील युद्धस्थितीची दाहकता आता महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांपर्यंत पोहोचली आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे दुबई येथील प्रमुख आयात बाजारपेठ तात्पुरती बंद करण्यात आली असून भारतीय कांद्यांची निर्यात थांबली आहे. परिणामी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण येथे निर्यातीसाठी सज्ज असलेले 150हून अधिक कंटेनर अडकून पडले आहेत. लाखो टन नाशवंत कांदा बंदर परिसरात अडकला असल्याने तो खराब होण्याची भीती निर्यातदार आणि शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे गरजू व गरीब महिलांची दिशाभूल करून त्यांच्या स्त्रीबीजांची बेकायदेशीरपणे विक्री केल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीस सरकारने गंभीर दखल घेतली असून सरकार ऍक्शन मोडवर आले आहे. या प्रकरणाचे नाशिक कनेक्शन समोर आल्यानंतर आता राज्यातील सर्व 860 IVF केंद्रांची आरोग्य विभाग व पोलीस विभागाच्या मार्फत संयुक्त झाडाझडती घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील लाखो जमीन मालकांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने वर्ग 2 जमिनींसाठीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. या जमिनींचे पूर्ण मालकी हक्क वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी लागणारा 5 वर्षांचा प्रतीक्षा कालावधी आता पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे. पूर्वी सरकारी नियमांनुसार भाडेपट्ट्यावर किंवा काही अटींवर मिळालेल्या जमिनीचे पूर्ण मालकी हक्क वर्ग 1 मिळवण्यासाठी किमान 5 वर्ष वाट पाहावी लागत असे. या दीर्घ प्रतीक्षेमुळे अनेक विकास प्रकल्प, वैयक्तिक सौदे आणि पुनर्विकास प्रकल्प रखडले आहेत. नवीन नियमानुसार जमीन मिळाल्यानंतर लगेचच मालक आवश्यक शुल्क भरून वर्ग 1 रूपांतरणासाठी अर्ज करू शकतो.